महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज पुन्हा एकदा महायुतीची बैठक आहे आणि सर्व आमदार आणि त्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी नेते असणार आहेत। काही तोडगा निघेल असं वाटतंय, कारण 180 जागांवरती एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। इतर ज्या 40 जागा राहिलेल्या 40-45 त्यावर अद्यापही एकमत नाही आहे। नाही, मला वाटतं किती जागांवर एकमत झालं किती नाही हा त्या ठिकाणी आमचा अंतर्गत विषय आहे। आपल्याला कुठल्या सूत्रांनी सांगितलं मला कल्पना नाही, परंतु त्या ठिकाणी एक आमची मानसिकता नक्की आहे की महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून एकत्र लढायचं आणि त्याच्यामुळे शेवटी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांना समाधान देण्याचा प्रयत्न असणं हे काही चूक मानायचं काही कारण नाही। आणि त्याच्यामुळं आम्ही आमच्या पक्षासाठी जास्त जागा मागत असतो। आमच्याबरोबर महायुतीत असणारा शिंदेसाहेबांचा पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी जागा मागत असतो आणि त्याच्यामध्ये काही गैर असायचं कारण नाही। परंतु आमचे दोन्ही नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्या ठिकाणी शिंदेसाहेब हे अंतिमतः त्या ठिकाणी या राज्यासाठी, या मुंबईच्या विकासासाठी त्या ठिकाणी एक भूमिका घेतील यावर आमच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि दोघांनाही जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल असणाऱ्या परिस्थितीप्रमाणे उमेदवार जिंकण्याच्या दृष्टीनं याचा प्रयत्न निश्चित राहील। जिथे महानगरपालिकेच्या निवडणूक आहे त्या ठिकाणी महायुती म्हणूनच एकत्र लढलं जाणार आहे की यावर देखील चर्चा आता सुरू आहे? नगरपालिकेला ज्या पद्धतीनं आम्ही सामोरं गेलो, जास्तीत जास्त ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही महायुती म्हणून लढावा आमचा प्रयत्न झाला, तसे लढलोही। काही ठिकाणी अजितदादा आमच्यासोबत नव्हते, काही ठिकाणी शिंदेसाहेब त्या ठिकाणी सोबत नव्हते आणि त्याच्यामुळं मला वाटतं तरीही आम्ही तिन्ही पक्ष ताकदीनं लढलो, ताकदीनं जिंकलो आणि विरोधी पक्ष हा नावालाही समोर शिल्लक राहिला नाही अशा प्रकारचा आमचा समन्वय या ठिकाणी नगरपालिकेत दिसून आला। तशाच पद्धतीचा समन्वय आणि एकमेकांच्या विषयी सुसंवाद आमचा राहील अशा प्रकारचा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे। तशा प्रकारचं नेतृत्व माननीय देवेंद्रजी आणि माननीय शिंदेसाहेब हे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आज पत्रकार परिषद घेत आहेत, सुनील तटकरे, 4:30 वाजता, आणि त्यापूर्वीच चर्चा सुरू झालेल्या आहेत की राष्ट्रवादी काही ठिकाणी स्वबळावर लढणारे, काही ठिकाणी ती शरद पवार यांच्या पक्षासोबत लढणारे। पुण्यामध्ये तर आपण पाहतोय की कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर सुद्धा लढायला तयार झालेले आहेत शरद पवार यांच्या पक्षाचे। कसं पाहता याकडे? राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आहेत आणि त्यांनी भूमिका जाहीर केल्यावरच त्यावर भाष्य करणं संयुक्तिक आणि योग्य ठरेल। आता पुण्याच्या बाबतीत म्हणाल तर प्रशांत जगताप यांनी विपरीत परिस्थितीतसुद्धा त्या शहराचं नेतृत्व केलं आहे। दादा नसतानासुद्धा कार्यकर्त्यांना जपणं, पवारसाहेबांची विचारधारा टिकवून ठेवणं याविषयी त्यांनी भूमिका घेतल्याचं महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा कार्यकर्त्यांसाठीचा लढा त्या ठिकाणी आहे। दुसऱ्या बाजूला एकत्रित येऊन जास्तीचं यश मिळेल अशा प्रकारचं महाविकास आघाडीतील शरद पवार साहेब आणि यांना वाटतं आणि त्याच्यामुळे अजितदादांसोबत असावं याला त्यांची संमती असावी असं वाटतंय आणि त्याच्यामुळे जो तो पक्ष जिंकून कसं येऊन आपल्या कार्यकर्त्यांना न्याय कसा देता येईल यावर त्या ठिकाणी काम करताना दिसतोय। प्रशांत जगताप यांनी आता पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। सुप्रिया सुळे मनधरणी करण्याचा प्रयत्न करतायत आणि इतरही नेते मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे। कसं पाहता याकडे? मला वाटतं प्रशांत जगताप यांना त्या ठिकाणी सुप्रियाताई किंवा शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस सहज घेणार नाही, कारण त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये खिंड पुण्याची त्या ठिकाणी राजकीय लढवलेली आहे आणि अशा वेळेला त्यांच्या भूमिकेलाही महत्त्व आहे। त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा घेतला, स्वीकारला, ते गेले तरी चालेल अशा प्रकारची त्या ठिकाणी टोकाची भूमिका पवारसाहेब किंवा सुप्रियाताई घेतील असं वाटत नाही। आता ते समन्वयातनं काय मार्ग काढतात
हा शेवटी पवारसाहेबांच्या त्यांच्या पक्षाचा आणि अजितदादांच्या त्यांच्या पक्षाचा विषय आहे. नक्कीच संजय राऊत म्हणत आहे की आमचं मनोमिलन होत आहे तर इतरांना त्रास काय, पण राज ठाकरे यांनी जे विधान केलेलं आहे ते देखील महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की जोपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत युतीबाबत कुणी भाष्य करू नये. अशाच प्रकारचं मनोमिलन त्यांचं भविष्यात राहील. कारण संजय राऊत साहेब बोलतायत ते एक, राज ठाकरे साहेब वेगळं बोलतायत आणि हे पहिल्यापासून चालू आहे. जेव्हा मोर्चा निघाला होता तेव्हा पण त्या ठिकाणी राज ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की मोर्चा म्हणजे त्या ठिकाणी आमची युती नाही, कारण त्यावेळेला उद्धव साहेबांची लोक त्या ठिकाणी आमची युती झाली म्हणून ढोल बडवत होते. त्यामुळे हा पूर्व इतिहास आहे. आता त्यांना अपरिहार्यता म्हणून ते एकत्रित येत आहेत, परंतु त्याचा मनोमिलन किती मनापासून होईल हे येणारा काळ आपल्याला दाखवून देईल. सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दलही चर्चा सुरू आहे आणि एकनाथ खडसे तर म्हणत आहेत की त्यांना पक्षामध्ये एकटं पाडलं जातं. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की त्यांचा भाजपमध्ये पुन्हा एकदा एकनाथ खडसे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी एक पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे सुधीर भाऊंसारख्या एका बलाढ्य अशा मोठ्या नेत्यावर मी बोलणं उचित त्या ठिकाणी नाही. परंतु मला अजिबात वाटत नाही की त्यांचा खडसे करण्याचा कोण प्रयत्न करत आहे. उलट पक्षी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणखी काही ताकद लागली आपण त्या ठिकाणी देऊ. पक्ष त्या ठिकाणी पाठीशी सुधीर भाऊंच्या असल्याचं बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे. त्याच्यामुळे खडसे साहेबांच्या प्रकरणाशी तुलना करणं त्या ठिकाणी योग्य असं वाटत नाही. कोणीही तशा प्रकारची भूमिका किंवा मानसिकता घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये नसल्याचं त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय. एक शेवटचा प्रश्न आहे, मुंबईत महायुतीबाबत आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांबाबत महायुतीच्या जागा वाटपाचं नेमकी घोषणा कधीपर्यंत होणार आहे आणि कधीपर्यंत हे सूत्र ठरणार आहे? नाही, जागा वाटपाचा तिढा आपल्याला माहीत आहे की शेवटपर्यंत चालू असतो आणि जसजशा जागा क्लिअर होतील तसतशा त्या ठिकाणी पुढं जात असतो. काही जागांचा तिढा तर शेवटच्या दिवसापर्यंत चालू राहतो, परंतु आमचा प्रयत्न जास्तीचा राहील की लवकरात लवकर हा तिढा सुटावा आणि तशाच प्रकारच्या आमच्या नेतृत्वांच्या सूचना त्या ठिकाणी आहेत. नक्की धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.